तळातील नागरिकांनी पाणी टंचाईमुळे सिडको विरोधात जोरदार हांडा मोर्चा काढला। गेल्या कित्येक दिवसापासून संकुलात मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांनी अनेकदा सिडकोच्या अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या, भेटी घेतल्या, पण तरीही समस्या सुटली नाही। आम्हाला स्वप्नपूर्ती संकुलात पैसे देऊन घरे विकत मिळाली, आम्ही येथे फुकट राहत नाही, मग पाण्यासाठी काय झगडायला लागतंय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला। या आंदोलनात पाणी आमच्या हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही, अशा घोषणा देत सिडकोच्या निष्क्रियतेचा नागरिकांनी तीव्र विरोध केलाय। संकुलातील नागरिकांनी माध्यमांमार्फत आपल्या व्यथा मांडल्या असून तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा दिला आहे। जसं पाणी येणं झोपडपट्टीमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम असतो ना, नळावर भांडणं वगैरे, तो प्रकार चालला। आता तर बायकांनी ना पाऊस येतो तर पावसाचे ते जे आपल्या टॅरेसच्या पाईपातून पाणी येते तिथे टप लावून तिथून पाणी भरलेले, ही अवस्था सुरू झाली। मागे 2-3 महिन्याआधी आम्ही आंदोलन केले। मी स्वतः सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर, आमचे जे का होते रीनाताई घरड आमच्या सोबत होत्या, आम्ही सगळे गेलो। आम्हाला तेव्हाही आश्वासन दिलं आणि 3-4 महिन्यांनी पुन्हा तो प्रॉब्लेम सुरू केला। आता आश्वासन लेखी देतात, नेहमी लेखी देतात, ते त्यांची सवय झालेली आहे। लेखी आश्वासन देणार आणि नंतर पुन्हा तेच प्रॉब्लेम सुरू होणार 3 महिन्यानंतर, की असा प्रॉब्लेम आहे, इकडे ही पाईपलाईन निघाली, तिथे ती दुरुस्ती आहे, तिथे आम्हाला हे जॉईन करायचं ते, आणि पुन्हा तोच आम्हाला पर्याय निवडावा लागेल आंदोलनाचा। दिवसात किती वेळा पाणी येतं? पण त्यांचं फिक्स नसतं, कधी 10ला येतं, कधी 9:30ला येतं, कधी 11-12ला येतं। आलं की ते पण मुबलक पाणी मिळत नाही, मुबलक पाणी येत नाही। आणि ह्याच्या ताई यांच्या बिल्डिंग मध्ये पण फार त्रास आहे, आणि म्हातारी लोक अक्षरशः ह्या बिल्डिंग मधल्या गटामध्ये जर आम्हाला घर दिलं तर आम्ही त्याचा मुबलक तुम्हाला पैसा भरलेला आहे, फुकट राहत नाहीये। मग आमच्या सुविधा तुम्ही जे लेखी स्वरूपात दिलेल्या त्या का काढून देत आहात तुम्ही? आम्हाला हा का मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास तुम्ही देत आहे, हे आम्हाला सिडको सरकारने आम्हाला ते एक्सप्लेन करावे। का असं का होतं? आम्ही कुठे चुकतो? सामान्य जनता कुठे चुकते? आम्ही टॅक्स भरत नाही का? आम्ही टॅक्स भरत नाही का? आम्ही जीएसटी भरत नाही का? जे तुम्ही आम्हाला लागू करतात त्याचं आम्हाला उत्तर द्यावे आणि आमच्या प्रश्नाचं निरसन करावे यापेक्षा। मागच्या महिनाभरापासून स्वप्नपूर्ती संकुलामध्ये कसंच पाणी पुरवठा मुबलक प्रमाणात येत नाहीये। मग प्रत्येकाची तिथे मनस्ताप होतोय, कोणाच्याच गरजा पूर्ण होत नाहीये। पाणी ही खूप मूलभूत गरज आहे, जी प्रत्येकाला खूप गरजेची आहे, आणि ते सिडको प्रशासन आमच्यापर्यंत पोहोचवत नाही। साहजिक आहे, हा उद्रेक होणारच होता, आम्ही कितीतरी सहन करायचं। मागच्या महिनाभरापासून रोज 4 दिवस मध्ये 1 दिवस पाणी येतं, 5 दिवस पाणी येत नाही, परत 2 दिवस पाणी येतं, 5 दिवस पाणी येत नाही। त्यामध्ये अक्षरशः सगळ्यांचे इतके म्हणजे मनातून उद्रेक झालेत ना, की आता बस, आता कोणी सहन नाही करू शकत। आधी यायचे का पाणी बरोबर? अगोदर व्यवस्थित पाणी पुरवठा होता, पण ह्या मागच्या 6 महिन्यांमध्ये हे रेग्युलर पॅटर्न त्यांचा चालू झाला। म्हणजे आता म्हणजे हा खूप वाढत चाललाय, असं हळूहळू त्यांनी स्टेप बाय स्टेप काय होतंय काय नाही, आता खूप भयंकर रीत्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होतोय तरी सुद्धा। आणि यामुळे काय होतंय की आमच्यामध्ये आपापसात वादविवाद वाढत चालले, भांडण तंटे वाढत चालले, आणि याचा फक्त आणि फक्त जबाबदार सिडको प्रशासनच जबाबदार आहे। कारण त्यांनी आम्हाला ही काय आश्वासन दिलं होतं जेव्हा आम्ही घरं घेतली, की 24 तास पाण्याचा पुरवठा तुमच्या त्या संकुलापर्यंत येईल। स्वप्नपूर्ती नाव असून पण काही उपयोग नाहीये, स्वप्नाची पूर्ती तिथे होतच नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बेनवंसी, पुरुषोत्तम कोरेंजासह प्रिया ज्वांचा रिपोर्ट, नवी मुंबई।